नमस्ते, मी रमेश मुकादम. ग्रामोदय विचार माध्यमातून आज 5 ऑगस्ट 2026 रोजी जंतर मंतर नवी दिल्ली या ठिकाणी दिबा पाटील आंतरराष्ट्रीय हवाई अड्डा याचं नामकरण केंद्र सरकारने करण्यासाठी आदेश द्यावे यासाठी सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीच्या वतीनं भव्य असा धरणे धरण्याचा कार्यक्रम एकदिवसीय धरणे धरण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. गेल्या 5 ते 6 वर्षापासून पनवेल उरण येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव मिळावं म्हणून येथील भूमिपुत्र आगरी कोळी कुणबी बहुजन समाज हा आंदोलन करत आहे. या ठिकाणी अनेक ठिकाणी त्या संदर्भात बैठका घेण्यात येत आहेत. तशी आंदोलनाच्या मार्फत या आंदोलनाची दखल घेऊ 1985च्या प्रकल्पग्रस्तांच्या नवीन मुंबई प्रकल्पग्रस्तांच्या चे नेते दिबा पाटील यांनी केलेलं आंदोलन आणि त्यामुळं 12.5% विकसित भूमी सिडकोच्या विकासामध्ये लोकांना सहभाग करण्याच्या उद्देशानं घेतलेला ठराव आणि त्या दृष्टीनं काही लोकांना या ठिकाणी घरं मिळाली, काही लोकांना मिळाली नाही. नवीन मुंबईच्या विकासामध्ये येथील भूमिपुत्रांचा मोठा वाटा आहे. अनेक गावं इथे आगरी कोळी कुणबी समाजाची गावं ही संपादित केली गेली आणि त्यांच्यातनं प्रखर असं विरोध दिबा पाटील यांनी केला आणि शासनाला 12.5% विकसित भूमी देण्यास भाग पाडले. असे हे लोकनेते दिबा पाटील यांचं नाव या आंतरराष्ट्रीय विमानतळाला मिळावं या उद्देशानं महाराष्ट्र सरकारने 2022 रोजी विधान परिषद आणि विधानसभेमध्ये ठराव मंजूर करून हे केंद्र सरकारच्या मंत्रालयाकडे दिलेलं आहे, हवाई मंत्रालयाकडे दिलेलं आहे. आणि या पनवेल विमानतळाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जे झालं त्यावेळेला या उद्घाटन होऊ द्या. उद्घाटन झाल्यानंतर आम्ही याचं जे काही प्रस्ताव आहे तो काही प्रोसिजर करून पूर्ण करू असे देवेंद्र फडणवीस यांनी सर्वपक्षीय कृती दलाचे नेते दशरथ पाटील, जे.एम. म्हात्रे तसेच इतर जे काही आहेत त्यांना दिलं होतं. परंतु गेले 6 महिने झाले त्या संदर्भात अजून कुठल्याही प्रकारची कारवाई ही केली जात नाही आणि त्यामुळं सर्वसामान्य लोकांना असं वाटतं की या पनवेलच्या विमानतळाला नाव सरकार देईल का की नुसतं आश्वासन देईल. प्रारंभिक येथे या विमानतळाचं नाव स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं ठेवावं असं काही लोकांचं म्हणणं होतं. म्हणण्यापेक्षा एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांचं म्हणणं होतं. त्यावेळेला येथील भूमिपुत्रांनी विरोध दर्शवला आणि मग देवेंद्र फडणवीस ज्यावेळेला उद्धव ठाकरे यांचं सरकार पडलं, ज्यावेळेला एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि सरकार पडलं, सरकार अल्पमतात आलं आणि त्या अल्पमतात आलेल्या सरकारनं त्यावेळेला घाईघाईने निर्णय घेतला आणि दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नाव देण्याचं त्यांनी जाहीर केलं. आणि त्यांचं सरकार पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांचं सरकार आलं. त्यांनी देखील हा ठराव मंजूर करून तसा प्रस्ताव शासनाला पाठवला. त्यानंतर निवडणुका झाल्या. निवडणुका होऊन मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली एक समितीने ठराव मंजूर केला आणि तो देखील प्रस्ताव शासनाकडे प्रस्तावित आहे, प्रलंबित आहे आणि प्रोटोकॉलनुसार त्याची नामकरण होईल
असं भारतीय जनता पार्टीचे नेते सांगत आहेत किंवा मुख्यमंत्री सांगतायत। असं असताना मग या विमानतळाला नाव का दिलं जात नाही? म्हणून बाल्यामामा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा हा 5 ऑगस्टला ठेवण्यात आलेला आहे आणि त्यासाठी सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समिती आहे आणि त्या संघर्ष समितीचे सुमित वझे, सत्यवान म्हात्रे यांनी प्रभात पर्व याच्यावर एक मुलाखत दिलेली आहे आणि 5 ऑगस्ट 2026 रोजी जंतर मंतर दिल्ली या ठिकाणी, ज्या ठिकाणी जेनजीचं आंदोलन झालं, कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन झालं आणि सरकारनं धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला, त्या ठिकाणी शिस्तबद्ध पद्धतीनं, गांधीवादी पद्धतीनं, लोकशाहीच्या मार्गानं आंदोलन होणार आहे असं संघर्ष समितीचे सर्वपक्षीय हक्क संरक्षण समितीचे सहसचिव सुमित वझे यांनी सांगितलेलं आहे आणि आयोजकांनी दिल्ली पोलिसांशी संपर्क साधून त्यांच्याकडनं 5 ऑगस्ट रोजी 500 लोकांच्या आंदोलनाची परवानगी घेतलेली आहे असं त्यांनी प्रभात पर्वला मुलाखत देताना सांगितलेलं आहे। आणि असं असताना त्या ठिकाणी लोकांची गैरसोय होणार नाही या दृष्टीने देखील त्यांनी प्रयत्न केलेला आहे। कुठल्याही प्रकारची गैरसोय होत असेल तर सुमित वझे आणि त्यांच्या टीमला त्यांनी सहकार्य करावं असं सांगितलेलं आहे। सुमित वझे यांनी प्रभात पर्वला मुलाखत देताना सांगितलं की काही पॉलिसी मेकिंग पद्धतीनं विमानतळाला नामकरण देताना काही पॉलिसी मेकिंग ठराव करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे म्हणून विलंब राहत आहे। पण त्यांनी सांगितलं की दिबा पाटलांच्या नावाचा ठराव गेल्यानंतर 1 महिन्याच्या आत पण गोवा येथील विमानतळाला मनोहर पर्रिकर माजी मुख्यमंत्री यांचं नाव दिलेलं आहे। तसेच एक दुसरं आहे, नमो विमानतळाला परवानगी देखील मिळालेली आहे। मग असं असताना नवीन मुंबईच्या विमानतळाला लोकनेते दिबा पाटलांचं नाव का मिळत नाही असा सवाल या ठिकाणी असलेले भूमिपुत्र आगरी कोळी कुणबी बहुजन समाज आता व्यक्त करत आहे। सरकार महाराष्ट्राचं भारतीय जनता पार्टी, केंद्र सरकार भारतीय जनता पार्टीचं, असं असताना या विमानतळाला नाव का दिलं जात नाही? नमो विमानतळाला नाव दिलं जातं, मग नवीन मुंबई विमानतळ आंतरराष्ट्रीय विमानतळ हा नमो आंतरराष्ट्रीय विमानतळ नाही म्हणजे नरेंद्र मोदी यांचा विमानतळ नाही ना? हा प्रश्न येथील भूमिपुत्र आता विचारू लागलेले आहेत, येथील झेंजी विचारू लागलेले आहेत आणि ह्या झेंजीचं आंदोलन शिस्तबद्ध पद्धतीनं 5 ऑगस्ट 2026 रोजी दिल्लीच्या जंतर मंतरवर होणार आहे आणि या आंदोलनाला पोलिसांनी पद्धतशीर मंजुरी दिलेली आहे, परवानगी दिलेली आहे। आता जेनजीच्या आंदोलनाला प्रतिसाद देण्याचं काम येथील ठाणे, रायगड, मुंबई प्रांतातील आगरी, कोळी, कुणबी बहुजन समाजाच्या युवकांची आहे। मुंबई तुमची, भांडी घासा आमची असं चालणार नाही। आता उठा, दिबा पाटलांनी जे आंदोलन केलेलं आहे त्या आंदोलनाला आपण सहभागी व्हा आणि त्यांचं नाव या आंतरराष्ट्रीय विमानतळाला मिळेल किंवा मिळून घ्या आणि ते येथील लोकशाहीच्या मार्गानं 14 गावं इथल्या आग्र्यांची उठवलेली आहे आणि गावं उठवताना त्यांचं पुनर्वसन करणं गरजेचं आहे। त्याचं पुनर्वसन झालेलं नाही आणि असं असताना या ठिकाणी नवीन मुंबईमध्ये सिडको असो, MMRDच्या माध्यमातून येथील लोकांच्या जागा ह्या शासनानं ॲक्वायर केलेल्या आहेत आणि येथील भूमिपुत्र आगरी, कोळी, कुणबी समाजांना विस्थापित केलेला आहे आणि बाहेरचे लोक आणून त्यांना पैसेवाले करण्याचा, भांडवलदार लोकांना मोठं करण्याचं काम चाललेलं आहे आणि इथे आगरी, कोळी, कुणबी बहुजन समाजाला विस्थापित करून, भूमिहीन करून बेकारीच्या जंगलामध्ये ढकललेलं आहे आणि हे ढकलू नये किंवा भविष्यामध्ये आपलं अस्तित्व राहण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव मिळणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं येथील झेंजी लोक आता एक रचनात्मक दृष्टिकोनातून पुढे जात आहेत आणि ती रचनात्मक दृष्टिकोन आता
आगरी कोळी कुणबी समाजामध्ये आलेली आहे. आता आपसामध्ये संघर्ष न करता, पक्षाच्या बेड्या न घेता समाजासाठी एकत्र येण्याचा जो झेंजीचा निर्णय आहे तो अत्यंत कौतुकास्पद आहे. आता समाजाची जबाबदारी आहे या आंदोलनामध्ये सहभागी व्हा. ज्याला जमेल तसं कोणी स्वतःच्या गाड्या घेऊन जा, नसेल तर ट्रेन आहेत ट्रेनमध्ये जा. ज्या पद्धतीनं उत्तर प्रदेशचा लोंढा मुंबईमध्ये येतो, ठाण्यामध्ये येतो, आता मुंबई आणि ठाण्याचा लोंढा दिल्लीच्या जंतर मंतरवर जाऊ द्या आणि त्यांच्या कानामध्ये सांगा या भूमिपुत्र आता जागृत झालेला आहे, यांना आता अज्ञानाचा फायदा घेऊन यांना विस्थापित करता येणार नाही. मुंबई तुमची, भांडी घासा आमची असं चालणार नाही. मुंबईमध्ये आगरी कोळी कुणबी समाजाला किती आमदार आहेत हा प्रश्न आहे. खासदार किती आहेत मुंबईमध्ये हा प्रश्न निर्माण झालेला आहे. रायगडमध्ये तीच परिस्थिती आहे किंवा तुमचा ठाण्यामध्ये तीच परिस्थिती आहे. मग ही परिस्थितीला कुठेतरी बदल घडायचा असेल, कुठेतरी उच्चवर्गीयांच्या दावणीतनं आगरी कोळी कुणबी समाज हा ओबीसी समाज याला मुक्त करायचा असेल, त्याचं आर्थिक उन्नती करायची असेल तर आता आपण एकत्र येऊया. या माध्यमातून दिबा पाटलांचं नाव या आंतरराष्ट्रीय विमानतळावर मिळावं. तसेच जी गावं आहे ही गावं देखील मोजून घेणं गरजेचं आहे. 1931 साली गावं मोजली, त्यानंतर मोजली नाही. विस्तारित गावठाण भरपूर आहे आणि विस्तारित गावठाणाचा विचार न करता मंत्रालयामध्ये बसून काही लोक धोरण ठरवत आहेत, तिथल्या जागा जमिनी ॲक्वायर करतायत आणि त्याच्यावर वेगवेगळे आरक्षणं लावून भूमिपुत्रांना उद्ध्वस्त करण्याचा डाव चाललेला आहे. आता भूमिपुत्र जागृत झालेला आहे. या ठिकाणी संघर्ष समितीचे सुमित वजे असेल, सत्यवान म्हात्रे असतील, यांनी अभ्यासपूर्व कायद्याला धरून ही भूमिका घेतलेली आहे. आणि मोठ्या संख्येनं आपण जर एकत्र जमलो तर निश्चित शासनाला याचा विचार करावा लागेल आणि दिबा पाटील यांचं नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला त्यांना द्यावंच लागेल. आणि नामविस्तारासाठी दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाम विस्तारासाठी समस्त आगरी कोळी बहुजन समाज, मग याच्यामध्ये आंबेडकरी समाज, SC ST समाज यांनी देखील जंतर मंतरवर उपस्थित राहून दिबा पाटलांचं नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला मिळावं यासाठी सहकार्य करावे अशी अपेक्षा या ठिकाणी जे प्रवक्ते सुमित वजे यांनी व्यक्त केलेली आहे. सुमित वजे यांच्या आव्हानाला आपण एकत्र येऊन सहकार्य करू अशी अपेक्षा आहे. या संदर्भात आपली भूमिका काय, कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.